नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी आर्थिक विकास आणि नियोजन TYB अर्थशास्त्र या विषयाचे काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत। आता आपण या सेशनमध्ये चौथ्या धड्यातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे। टिंबटिंबने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वार्थाचा सर्वोत्कृष्ट न्यायाधीश मानला आहे। असे कोण म्हणते की प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वार्थाचा सर्वोत्कृष्ट न्यायाधीश आहे? आपल्याकडे पर्याय आहे ए ॲडम स्मिथ, बी आहे JR हिक्स, सी आहे कार्ल मार्क्स आणि ड आहे जोसेफ शुम्पिटर। जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ॲडम स्मिथने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वार्थाचा सर्वोत्कृष्ट न्यायाधीश मानला आहे, म्हणून ऑप्शन ए ॲडम स्मिथ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, ॲडम स्मिथ यांनी टिंबटिंबवर युक्तिवादाचे समर्थन केले आहे। कुठल्या गोष्टींवर युक्तिवादाचे समर्थन केले आहे ॲडम स्मिथ यांनी? आपल्याकडे पर्याय आहे नैसर्गिक नियम, दुसरा आहे कामगार विभागणी, तिसरा आहे भांडवल जमा करण्याची प्रक्रिया, चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच नैसर्गिक नियम, कामगार विभागणी आणि भांडवल जमा करण्याची प्रक्रिया। जर इथे आपण पाहिलं तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच ॲडम स्मिथ यांनी नैसर्गिक नियम, कामगार विभागणी, भांडवल जमा करण्याची प्रक्रिया या तिन्ही गोष्टींवरती युक्तिवादाचे किंवा या गोष्टींच्या संबंधित युक्तिवादाचे समर्थन केले आहे, म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे, ॲडम स्मिथच्या मते श्रम विभागणे टिंबटिंब यावर अवलंबून असते। कुठल्या गोष्टीवरती श्रम विभागणे हे अवलंबित असते? आपल्याकडे पर्याय आहे अ कामगार पुरवठा, ब आहे कामगार मागणी, क आहे बाजाराचा आकार किंवा ज्याला मार्केट साईजसुद्धा म्हणतो आपण, चौथा पर्याय आहे आपल्याकडे वरीलपैकी काहीही नाही। जर इथे आपण पाहिलं तर ॲडम स्मिथच्या मते श्रम विभागणे हे बाजाराच्या आकार यावर अवलंबून असते, म्हणून ऑप्शन सी बाजाराचा आकार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे। चौथा प्रश्न आहे, ॲडम स्मिथ टिंबटिंबला आर्थिक विकासाची आवश्यक अट मानतात। ॲडम स्मिथच्या अनुसार कुठली गोष्ट आर्थिक विकासासाठी खूप आवश्यक आहे किंवा एक आवश्यक अट आहे आर्थिक विकासासाठीची? आपल्याकडे पर्याय आहेत भांडवली कमतरता, दुसरा आहे भांडवल जमा करणे ज्याला कॅपिटल ॲक्युम्युलेशनसुद्धा म्हणतो आपण, त्याच्यानंतर सी आहे कॅपिटल बेस आणि डी आहे वरीलपैकी काही नाही। इथे जर आपण पाहिलं तर ॲडम स्मिथच्या नुसार जी आवश्यक अट आपल्याला आर्थिक विकासासाठी आहे ती आहे भांडवल जमा करणे, म्हणजेच कॅपिटल ॲक्युम्युलेशन। इथे मी हायलाईट केलेलं नाही आहे, पण ऑप्शन बी भांडवल जमा करणे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे। पाचवा प्रश्न आहे, स्मिथियन दृष्टिकोन सूचित करते की गुंतवणूक भांडवलदारांनी केली होती कारण त्यांना टिंबटिंब अपेक्षित होते। ॲडम स्मिथ हे सांगतात की गुंतवणूक भांडवलदारांनी केली आहे, पण त्याच्यासाठीचे जे कारण आहे ते टिंबटिंब आहे किंवा ते त्या भांडवलाची जी गुंतवणूक आहे ती या अनुषंगाने करतात कारण की ते टिंबटिंब अपेक्षित करतात त्या भांडवल गुंतवणुकीतून। आपल्याकडे पर्याय आहेत, एक संधी अपेक्षित करतात, दुसरा आहे काही बदल अपेक्षित करतात, क आहे नफा अपेक्षित करतात आणि ड आहे स्पर्धा अपेक्षित करतात। जर इथे आपण पाहिलं तर खूप सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे हा। कुठलाही गुंतवणूकदार त्याची भांडवलाची जी गुंतवणूक करतो ती नफा अपेक्षित असतो म्हणून करतो, म्हणून ऑप्शन सी नफा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे। सहावा प्रश्न आहे, स्मिथ यांनी लिहिलेली की समृद्धी, प्रगती आणि लोकसंख्या वाढीसह व्याजदर, टिंबटिंब आणि परिमाणी भांडवलाचा पुरवठा वाढतो। व्याजदर काय होतो आपल्याला हे सांगायचं आहे। स्मिथनी लिहिलेल्या समृद्धी, प्रगती आणि लोकसंख्या लिहिलं आहे की समृद्धी, प्रगती आणि लोकसंख्या वाढीसह व्याजदर काय होणार आहे? तर आपल्याकडे पर्याय आहे व्याजदर वाढते, ब व्याजदर कमी होते, तिसरा आहे व्याजदर स्थिर राहते आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही। जर इथे आपण पाहिलं तर स्मिथ यांच्या अनुसार लोकसंख्या, प्रगती आणि समृद्धी वाढली तर व्याजदर हा कमी होतो, म्हणून ऑप्शन बी कमी होते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया सातव्या प्रश्नाकडे। सातवा प्रश्न आहे, ॲडम स्मिथच्या म्हणण्यानुसार आर्थिक प्रगती करणारे कोण आहेत? खाली दिलेल्यापैकी आर्थिक प्रगती ॲडम स्मिथच्या अनुसार या आर्थिक प्रगती करणारे कोण आहेत? आपल्याकडे पर्याय आहेत शेतकरी आहेत,
दुसरा आहे उत्पादक आहेत, तिसरा पर्याय आहे व्यापारी आहेत आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच ॲडम स्मिथच्या म्हणण्यानुसार आर्थिक प्रगती करणारे शेतकरी, उत्पादक आणि व्यापारी हे तिन्हीही होय. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच आर्थिक प्रगती करणारे शेतकरी, उत्पादक आणि व्यापारी आहेत ॲडम स्मिथच्या म्हणण्यानुसार किंवा थिअरीनुसार किंवा त्यांच्या सिद्धांतानुसार. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, ॲडम स्मिथने कल्पना केलेली पुरोगामी राज्य किंवा प्रोग्रेसिव्ह स्टेट टिंबटिंब घडवते. प्रोग्रेसिव्ह स्टेट लीड्स टू वॉट अशा स्वरूपाचा प्रश्न आहे ॲडम स्मिथच्या कल्पनेनुसार. आपल्याकडे पर्याय आहे स्थिर राज्य किंवा स्थिर अवस्था. दुसरा आहे डायनॅमिक राज्य किंवा डायनॅमिक अवस्था. तिसरा आहे प्रतिगामी राज्य किंवा अवस्था. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. ॲडम स्मिथच्या कल्पना जी केलेली आहे त्याच्यानुसार एक प्रोग्रेसिव्ह स्टेट हा स्टेशनरी स्टेटकडे जातो, म्हणजेच स्थिर राज्य किंवा स्थिर अवस्थेकडे जातो. म्हणून ऑप्शन ए स्थिर राज्य किंवा अवस्था हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, ॲडम स्मिथच्या मते भांडवलशाहीचा अंत म्हणजे काय? भांडवलशाहीचा अंत म्हणजे टिंबटिंब होय. आपल्याकडे पर्याय आहे पहिला स्थिर राज्य किंवा अवस्था, स्थिर अवस्था किंवा स्थिर राज्य स्टेशनरी स्टेट. दुसरा आहे डायनॅमिक राज्य किंवा डायनॅमिक अवस्था. तिसरा आहे उदारमतवादी राज्य किंवा उदारमतवादी अवस्था. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर ॲडम स्मिथच्या मते भांडवलशाहीचा अंत म्हणजेच स्थिर राज्य किंवा स्थिर अवस्था किंवा स्टेशनरी स्टेट. म्हणून ऑप्शन ए स्टेशनरी स्टेट, स्थिर राज्य किंवा स्थिर अवस्था हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, स्मिथियन विश्लेषणानुसार स्थिर स्थिती किंवा अवस्था गाठली जाते तेव्हा टिंबटिंब होते. एकदा स्थिर राज्य किंवा स्थिर अवस्था गाठली गेली की स्मिथियन विश्लेषणानुसार काय होते? पहिला आहे भांडवली जमा होतात. दुसरा आहे थांबते नफा किमान आहे. भांडवली जमा होणे थांबते. आय एम सॉरी, इथे एचा अर्धा भाग इकडे आलेला आहे. भांडवली जमा होणे थांबणार. दुसरा आहे नफा कमी होणे. तिसरा आहे वेतन निर्वाह पातळीवर आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच वेतन निर्वाह पातळीवर असणे म्हणजे सबसिस्टन्स बेस, म्हणजे सगळ्यात जे मिनिमम जगण्यापुरतं वेतन आहे तेवढंच वेतन मिळलं जाणार. त्याच्यानंतरनं भांडवल जमा होणे थांबणार आणि नफासुद्धा किमान असणार. तर इथे आपण पाहिलं तर स्मिथियन विश्लेषणानुसार ज्यावेळेस स्थिर स्थिती येते किंवा स्थिर राज्य किंवा स्थिर अवस्था गाठली जाते तेव्हा वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच तेव्हा भांडवली जमा होणे थांबते, नफा किमान प्रमाणावरती जाऊन राहतो आणि वेतन निर्वाह पातळीवरती येते. पण वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे, जो आपल्या ॲडम स्मिथची थिअरी ज्याला आपण म्हणतो किंवा ॲडम स्मिथचा सिद्धांत ज्याला म्हणतो त्याच्या संदर्भात होता. शेवटचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणती ॲडम स्मिथ सिद्धांतातील कमतरता दर्शविते? लिमिटेशन्स, वीकनेसेस काय आहेत ॲडम स्मिथच्या सिद्धांताचे? तर आपल्याकडे पर्याय आहेत स्थिर स्थितीची अवास्तव समज. दुसरा आहे समाजाची कठोर विभागणी. तिसरा आहे विकासाच्या प्रक्रियेत उद्योजकांची जी भूमिका आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच उद्योजकांची जी भूमिका आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होणे, समाजाची कठोर विभागणी होणे आणि स्थिर स्थितीची अवास्तव समज असणे. जर इथे आपण पाहिलं तर पुढीलपैकी कोणती ॲडम स्मिथच्या सिद्धांतांची कमतरता दर्शवते? तर वरीलपैकी सर्व गोष्टी ह्या ॲडम स्मिथच्या सिद्धांताचे कमतरता दर्शवतात. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथे आपण 11 प्रश्न पाहिले ॲडम स्मिथच्या सिद्धांताच्या संदर्भात, म्हणजेच ॲडम स्मिथ्स थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इथून पुढे आपण दुसरी थिअरी घेतोय आता. दुसरी थिअरी आहे डेव्हिड रिकार्डोज थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा डेव्हिड रिकार्डोंचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. पहिला प्रश्न आहे 1917 प्रकाशित झालेली राजकीय अर्थव्यवस्था आणि कर आकारण्याची तत्वे टिंबटिंब यांनी लिहिली होती. ही जी पुस्तक आहे ही 1917 प्रकाशित झाली होती, ज्याचं नाव होतं राजकीय अर्थव्यवस्था आणि कर आकारण्याची तत्वे. ही पुस्तक कोणी लिहिली होती? आपल्याकडे पर्याय आहे ॲडम स्मिथ, दुसरा आहे डेव्हिड रिकार्डो, तिसरा आहे जेम्स मिलर आणि चौथा आहे कीन्स. जर इथे पाहिलं तर डेव्हिड रिकार्डो यांनी 1917 साली प्रकाशित केलेली पुस्तकाचं नाव आहे राजकीय अर्थव्यवस्था आणि कर आकारण्याची तत्वे. म्हणून डेव्हिड रिकार्डो हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे.
डेव्हिड रिकार्डो यांच्या इकॉनॉमिक थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या संदर्भातला रिकार्डियन सिद्धांत टिंबटिंब आणि टिंबटिंब तत्वांवर आधारित आहे. रिकार्डियन सिद्धांत टिंबटिंब आणि टिंबटिंब तत्वांवर आधारित आहे. पहिला आपल्याकडे जो पर्याय आहे तो आहे सीमांत आणि अतिरिक्त म्हणजेच मार्जिनल आणि सरप्लस प्रिन्सिपल किंवा तत्व. दुसरा आहे साधे आणि डायनॅमिक, सिंपल आणि डायनॅमिक तत्वांवर आधारित आहे. तिसरा आहे सरासरी आणि अतिरिक्त म्हणजेच ॲव्हरेज आणि सरप्लस सिद्धांतांवरती आधारित आहेत किंवा तत्वांवरती आधारित आहे. त्याच्यानंतरनं एकूण आणि सोपे म्हणजेच टोटल अँड सिंपल तत्वांवर प्रिन्सिपल्सवर आधारित आहे. इथे जर आपण पाहिलं तर रिकार्डियन सिद्धांत टिंबटिंब आणि टिंबटिंब तत्वांवर आधारित आहे म्हणजेच मार्जिनल आणि सरप्लस. ऑप्शन ए सीमांत आणि अतिरिक्त या तत्वांवर आधारित आहे. म्हणून ऑप्शन ए सीमांत आणि अतिरिक्त मार्जिनल अँड सरप्लस हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे रिकार्डियन विश्लेषणानुसार राष्ट्रीय उत्पादनमध्ये भाड्याच्या रेंट म्हणजेच भाग टिंबटिंब तत्व सिद्ध करते. भाड्याचा जो भाग आहे एकूण राष्ट्रीय जे उत्पादन आहे त्याच्यामधला हा रिकार्डियन विश्लेषणानुसार टिंबटिंब तत्व सिद्ध करते. आपल्याकडे पर्याय आहे ए सीमांत म्हणजेच मार्जिनल, दुसरा आहे अतिरिक्त म्हणजे सरप्लस, तिसरा आहे सरासरी म्हणजे ॲव्हरेज आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर रिकार्डियन विश्लेषणानुसार राष्ट्रीय उत्पादनमध्ये जो भाडं जे असतं त्याचा जो भाग आहे तो सीमांत तत्व सिद्ध करतो म्हणजेच मार्जिनल कॉन्सेप्ट किंवा मार्जिनल प्रिन्सिपल सिद्ध करतो. म्हणून ऑप्शन ए सीमांत मार्जिनल तत्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे रिकार्डियन सिद्धांतानुसार टिंबटिंब तत्व राष्ट्रीय उत्पादनामध्ये मजकुराचा वाटा आणि नफ्यामधील वाटा विभाजन स्पष्ट करते. म्हणजेच जे एकूण राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्यामध्ये मजकुराचा जो वाटा आहे आणि जो नफ्याचा वाटा आहे त्याचं विभाजन हा रिकार्डियन सिद्धांतानुसार कुठला तत्व स्पष्टीकरण देतो या गोष्टीचं किंवा स्पष्ट करतो. आपल्याकडे पर्याय आहे सीमांत किंवा मार्जिनल तत्व, दुसरा आहे अतिरिक्त किंवा सरप्लस तत्व, तिसरा आहे सरासरी किंवा ॲव्हरेज तत्व आणि ड आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर एकूण जे राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्यामधील मजकुराचा वाटा आणि नफ्यामधील वाटा याचं विभाजन स्पष्ट करणारा तत्व हा अतिरिक्त किंवा सरप्लस तत्व आहे अकॉर्डिंग टू रिकार्डियन सिद्धांत. म्हणून ऑप्शन बी अतिरिक्त किंवा सरप्लस तत्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते रिकार्डियन दृष्टिकोनाची विकासाकडे असणारी धारणा सूचित करते. खालीलपैकी कोणते रिकार्डियन दृष्टिकोनाची विकासाकडे असणारी धारणा सूचित करते. आपल्याकडे पर्याय आहेत जमीन पुरवठा निश्चित आहे म्हणजेच फिक्स्ड आहे लँडचा जो आपल्याकडे सप्लाय आहे तो. दुसरा आहे बाजारात परिपूर्ण स्पर्धा आहे म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशन इन मार्केट. त्याच्यानंतरनं तिसरा आहे जमीन एका उत्पादनाच्या किंवा एका वस्तूच्या उत्पादनासाठी वापरली जाते. इथे जर आपण व्यवस्थित वाचली रिकार्डियन थिअरी तर त्याच्यामध्ये कॉर्न ज्याला मक्का म्हणतो त्याच्याच फक्त उत्पादनासाठी जमिनीचा वापर केला गेला होता असे गृहीत धरले होते रिकार्डोनी. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी कोणती रिकार्डियन दृष्टिकोनाची विकासाकडे असणारी धारणा सूचित करते तर वरीलपैकी दिलेल्या सर्व गोष्टी या धारणाशी संबंधित आहेत. म्हणजेच जमीन पुरवठा निश्चित आहे, बाजारात परफेक्ट कॉम्पिटिशन दिसून येतं किंवा परिपूर्ण स्पर्धा दिसून येते आणि जमीन ही फक्त एका पदार्थाच्या उत्पादनासाठी वापरली जाते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे रिकार्डियन मॉडेलचे गृहीतक किंवा अझम्पशन्स टिंबटिंब आहेत. कुठले रिकार्डियन मॉडेलचे अझम्पशन्स आहेत. आपल्याकडे पर्याय आहे घटत्या परताव्याचा कायदा जमिनीवर अंमलात आहे म्हणजेच ज्याला आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणतो तो अप्लाय होतो. त्याच्यानंतरनं दुसरा आहे श्रम आणि भांडवल हे परिवर्तनीय इनपुट आहेत म्हणजेच व्हेरिएबल इनपुट आहेत. श्रम आणि भांडवल या दोन्ही गोष्टींना आपण वेरी करू शकतो म्हणजेच लेबर आणि कॅपिटल यांना वेरी करू शकतो. तिसरं आहे कामगारांना निर्वाह वेतन दिले जाते म्हणजेच मी सांगितलं होतं मगाशी सबसिस्टन्स वेज किंवा एकदम मिनिमम अशा स्वरूपाचं वेज दिलं जातं, वेतन दिलं जातं. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच घटत्या परताव्याचा कायदा जमिनीवर लागू होणार. श्रम आणि भांडवल हे परिवर्तनीय इनपुट आहेत आणि कामगारांना निर्वाह वेतन दिला जातो. जर इथे आपण पाहिलं तर गृहीतक हे
तिन्ही सुद्धा आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 7व्या प्रश्नाकडे. सेम क्वेश्चन आहे 7वा, फक्त पर्याय वेगळे आहेत. रिकार्डियन मॉडेलचे गृहीतक किंवा अझम्पशन्स टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे तंत्रज्ञानाची स्थिती ही माहिती आहे, आपल्याला ही स्थिती दिलेली असते आपल्याकडे. दुसरा आहे कामगारांचा पुरवठा दर स्थिर आहे, म्हणजेच डिमांड जो आहे तो फॉर लेबर इज स्टेबल. त्याच्यानंतरनं तिसरा आहे नफ्यातून भांडवल जमा होते. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे तंत्रज्ञानाची स्थिती आपल्याला माहीत आहे, कामगारांचा पुरवठा दर स्थिर आहे आणि नफ्यातून भांडवल जमा होते, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर प्रश्न 6 आणि 7 यामध्ये आपण रिकार्डियन मॉडेलचे गृहीतक किंवा अझम्पशन्स पाहिलेले आहेत आणि 6 महत्त्वाचे आपल्याला जे अझम्पशन्स आहेत किंवा गृहीतक आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजेच घटत्या परतावाचा कायदा जमिनीवर अंमलात आहे. श्रम आणि भांडवल हे परिवर्तनीय इनपुट्स आहेत. कामगारांना निर्वाह वेतन दिला जातो. तंत्रज्ञानाची स्थिती आपल्याला माहिती असते. कामगारांचा पुरवठा दर स्थिर आहे आणि नफ्यातून भांडवल जमा होते. हे 6 महत्त्वाचे अझम्पशन्स आहेत रिकार्डियन मॉडेलचे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे रिकार्डियन विश्लेषणानुसार किंवा विश्लेषणावरून असे दिसून येते की एकूण राष्ट्रीय उत्पादन अनुक्रमे जमीनदार, भांडवलदार आणि कामगार यांच्यात टिंबटिंब असे विभागले जाते. अकॉर्डिंग टू रिकार्डियन मॉडेल आपण जे एकूण राष्ट्रीय उत्पादन असेल ते अनुक्रमे म्हणजेच रिस्पेक्टिव्हली जमीनदाराला काय मिळते त्याच्यातनं, भांडवलदाराला काय मिळते आणि कामगारांना काय मिळते, कशा पद्धतीने या 3 गटांमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादन विभागले जाते. तर आपल्याकडे पर्याय आहे पहिला जमीनदाराला भाडे मिळणार, भांडवलदाराला नफा मिळणार आणि जे कामगार आहेत त्यांना मजुरी मिळणार. दुसरा पर्याय आहे जमीनदाराला वेतन मिळणार, भांडवलदाराला नफा मिळणार आणि कामगाराला भाडे मिळणार. तिसरा आहे जमीनदाराला नफा मिळणार, भांडवलदाराला वेतन मिळणार आणि जे कामगार आहेत त्यांना भाडे मिळणार. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर अनुक्रमे आपल्याला ऑप्शन ए हे बरोबर दिसतंय. म्हणजेच जमीनदार यांना भाडे मिळणे जाणार, भांडवलदार जे आहेत त्यांना प्रॉफिट किंवा नफा जातो आणि जी मजुरी आहे ती कामगारांना जाते. मग इथे जे रिकार्डो यांच्या विश्लेषणाच्या नुसार एकूण जे राष्ट्रीय उत्पादन आहे ते अनुक्रमे जमीनदार, भांडवलदार आणि कामगार यांच्यात भाडे, नफा आणि मजुरी असे विभागले जाणार किंवा जाते, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे रिकार्डोच्या अनुषंगाने भांडवली संचय टिंबटिंबचा परिणाम आहे कारण संपत्तीची बचत होते आणि ज्याचा उपयोग भांडवलाच्या निर्मितीसाठी होतो. म्हणजे जिथे आपल्याला विचारलं गेलेलं आहे की रिकार्डोच्या अनुषंगाने भांडवलाची संचय टिंबटिंबचा परिणाम आहे, कारण की जे आपल्याला संपत्तीची बचत होते ही दिसतीये ती संपत्तीची बचत आपल्याला पुढे भांडवल निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. तर इथे आपल्याकडे पर्याय आहे रिकार्डोच्या अनुषंगाने भांडवलीय संच टिंबटिंबचा परिणाम आहे. भांडवलीय संच जे कॅपिटल ॲक्युम्युलेशन तयार होतं ते कशामुळे तयार होतं? आपल्याकडे पहिला पर्याय आहे भाडे, त्याचा परिणाम आहे. दुसरा आहे वेतन, त्याचा परिणाम आहे भांडवलीय संच. तिसरा आहे नफा, भांडवलीय संच हा नफाचा परिणाम आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर रिकार्डोच्या अनुषंगाने भांडवलीय संच हे नफ्याचा परिणाम आहे. तर ऑप्शन सी नफा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे भांडवलीय संचय कॅपिटल ॲक्युम्युलेशन ज्याला आपण म्हणतो टिंबटिंबवर अवलंबून असते. कॅपिटल ॲक्युम्युलेशन कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असते? पर्याय आहे बचत करण्याची क्षमता, दुसरा आहे बचत करण्याची इच्छा, तिसरा आहे बचत करण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर भांडवलीय संचय ज्याला कॅपिटल ॲक्युम्युलेशन म्हणतो आपण, हे दोन्ही गोष्टी म्हणजेच तुमची बचत करण्याची जी क्षमता आहे आणि बचत करण्याची जी इच्छा आहे याच्यावर अवलंबून असते, म्हणून ऑप्शन सी बचत करण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे रिकार्डियन विश्लेषणानुसार अर्थव्यवस्थेत परस्पर संबंधित गट कोण तयार करते? अर्थव्यवस्थेत परस्पर संबंधित गट कोण तयार करते? आपल्याकडे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पर्याय आहेत जमीनदार, दुसरा पर्याय आहे भांडवलदार, तिसरा आहे मजूर
आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर रिकार्डियन विश्लेषणानुसार अर्थव्यवस्थेत परस्पर संबंधित गट कोण तयार करते, तर वरीलपैकी सर्व तयार करतात. म्हणजे जमीनदार करतात, भांडवलदारही करतात आणि मजूरही करतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. रिकार्डियन विश्लेषणानुसार नफ्याचा दर टिंबटिंबच्या बरोबरीचा आहे. नफ्याचा दर आहे हा कशावरती अवलंबित आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे, किंवा नफ्याचा दर टिंबटिंबच्या बरोबर आहे. रेशो ऑफ प्रॉफिट टू लेबर म्हणजे रेशो ऑफ प्रॉफिट आणि लेबरचं प्रमाण. त्याच्यानंतर आहे दुसरा रेशो ऑफ प्रॉफिट्स टू कॅपिटल ॲक्युम्युलेटेड किंवा यूज्ड म्हणजेच प्रॉफिट्स टू कॅपिटल यूज याचा प्रमाण. तिसरा आहे सम ऑफ रेंट अँड वेजेस म्हणजेच जे आपल्याकडे येणारं रेंट आहे किंवा भाडे आहेत त्याचं आणि जे वेजेस आहेत त्याचे बेरीज. आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही म्हणजेच इथे दिलेल्या जे ऑप्शन्स आहेत ते कुठले सूट होत नाही. जर इथे आपण पाहिलं तर रिकार्डियन विश्लेषणानुसार नफ्याचा दर हा रेशो ऑफ प्रॉफिट्स टू कॅपिटल ॲक्युम्युलेटेड याच्यावरती अवलंबित असतो. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच नफा आणि जे कॅपिटल जे भांडवल आपण वापरणार आहे त्याचं प्रमाण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन बी. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे रिकार्डियन विश्लेषण असे सूचित करते की आर्थिक विकास टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या फरकांवर अवलंबून आहे. कुठल्या गोष्टीच्या फरकांवरती आर्थिक विकास अवलंबित आहे. आपल्याकडे पर्याय आहेत उत्पादन आणि गुंतवणूक, दुसरा आहे उत्पादन आणि वापर, तिसरा आहे गुंतवणूक आणि बचत आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर रिकार्डियन विश्लेषणाच्या अनुसार आपल्याला हे आर्थिक विकास हा उत्पादन आणि वापर याच्या फरकांवर अवलंबून आहे असे दिसून येते. म्हणून ऑप्शन बी उत्पादन आणि वापर म्हणजेच प्रोडक्शन अँड कन्झम्पशन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण शेवटच्या प्रश्नाकडे या सेशनमधल्या आणि तो प्रश्न आहे डेव्हिड रिकार्डो यांनी बचत आणि नफा दर वाढवण्याचा महत्त्वावर जोर टिंबटिंबमुळे दिला. कुठल्या गोष्टीमुळे डेव्हिड रिकार्डो यांनी बचत आणि नफा दर वाढवायच्या महत्त्वावर जोर दिला आहे. आपल्याकडे पर्याय आहेत भांडवलाची कमतरता निर्माण होण्यास मदत करते ती गोष्ट, दुसरा आहे हे भांडवलाच्या संचयनास मदत करते म्हणजे कॅपिटल ॲक्युम्युलेशनमध्ये मदत करेल आपल्याला बचत आणि नफा दर जर वाढला तर. त्याच्यानंतरनं हे बचतीत मदत करते आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर डेव्हिड रिकार्डो यांनी बचत आणि नफा दर वाढवण्याच्या महत्त्वावर जोर भांडवलाच्या संचयास मदत करतात ह्या गोष्टी त्यामुळे दिलेला आहे. म्हणून ऑप्शन बी भांडवलाच्या संचयनास मदत करते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण जवळपास 11 प्रश्न ॲडम स्मिथच्या सिद्धांताचे पाहिले आणि 14 प्रश्न डेव्हिड रिकार्डो यांच्या सिद्धांताचे पाहिलेले आहेत. तर इथे मी थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून काही महत्त्वाच्या थिअरीज घेऊन 4थ्या चॅप्टरमधल्या भेटूयात. धन्यवाद.